आतमध्ये संदीप निमसे आणि हेमंत सुकांडे बॉलिंग मार्कवर जीव षटक क्रमांक पहिला घेऊन अर्जुन बांगर। एक चांगली मॅच, प्रेक्षक सज्ज आहेत, सातत्यानं ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या देखील वाढते कारण मॅच तितकीच गरमाईची मॅच आहे। या मॅच मध्ये तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल, बिग फाईट। लाऊड अपील, पंच हाईट फॅक्टर त्या ठिकाणी आम्हाला दर्शवतात, या सर्व गोष्टी पाहायला त्या ठिकाणी मिळतात। चेंडू एक्झॅक्टली पिच कुठे झालाय, चेंडूची हाईट कुठे आहे, हे सर्व गोष्टी पाहायला मिळतात आणि जे आपण स्टँडिंग पंचाच्या भूमिकेत पाहू शकाल सन्माननीय जय पवार यांच्या माध्यमातून खूप साऱ्या महाराष्ट्रभर खूप मोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात आपल्या अंपायरिंगच्या माध्यमातून। हा फटका अजून एक चांगला बॉल, लगातार दोन चेंडू इथे बीट करतायत अर्जुन बांगर। संदीप निमसे द प्राऊड ऑफ शहापूर म्हणून पाहिलं जातं या खेळाडूकडे। ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये तालुक्याचं नाव उंचावणारा खेळाडू, एक अर्धशतक अक्षरशः एका धावेने हुकलं या खेळाडूचं, परंतु मुरबाड संघाकडनं खेळत असताना खूप चांगली कामगिरी। ओव्हर पिच बॉल सरळ बॅटनं पाठवून दिला, लॉंग ऑफ अँड लॉंग ऑनच्या मधोमध क्लासिकल ड्राइव्ह, चौकार। हा खेळाडू पहा लेदर क्रिकेट देखील खेळतो, ग्रामीण ओपन टेनिस क्रिकेट जर विचार केला तर साई स्पोर्ट्स शहापूर संघाकडनं खेळतो आणि त्यातनं देखील वेळ देतो आपल्या गावाला, कारण गावाचा अभिमान आणि गावाचा स्वाभिमान देखील तितकाच महत्वाचा असतो। आणि अडगाव संघाचा हा सुपुत्र स्वतः समुद्रापार आपलं नाव कमवून इथे आलाय। पहिले दोन चेंडू डॉट, त्यानंतर एक चौकार। हा बॉल ऑन साइडला, व्हॉट अ स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंच इशारा करतील येस इट्स अ मॅक्सिमम, षटकार। सन्मान आलेल्या पाहुण्यांचा, आई गावदेवी क्लब करते हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा। आज शेंदुरून थँक यू डीजे, व्हॉट अ स्ट्रोक, पुल अँड पॉवरफुल। रोहित शर्माच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला, ज्या पद्धतीने तो अकूट टप्प्याचा बॉलला ऑन साइडला पुल फटका खेळतो। लेदर क्रिकेट हा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने खेळतो, त्यामुळे मात्र टेनिस क्रिकेट सातत्यानं गाजवतोय आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी देखील। मकरंद भागरे एक्सपिरियन्स कंपॅनर इथे मात्र अर्जुनला काहीतरी सजेस्ट करत असताना खेळाडू, या खेळाडूकडे तरी खूप सारा अनुभव आहे, सातत्यानं गेली 7 ते 8 वर्ष बोरशिदी संघासाठी हा खेळाडू खूप चांगली कामगिरी करतोय। 10 धावा, एक चांगली फाईट मी म्हटलं होतं, प्रेक्षकांच्या समोर येते। झिंडा स्पोर्ट्स आटगाव विपक्ष राणा स्पोर्ट बोरशिदी। सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आल्यानंतर उर्वरित 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार पाहायला मिळतात संदीप निमसे सरांच्या बॅटमधनं। हा बॉल सोडून दिला आहे, पंच जय पवार सर आमच्याकडे वळतात, यस इट इज अ व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो। एक्स्ट्रा रन इथे मिळते स्कोर कार्ड मध्ये, धावसंख्या दाफळकर आपल्याला पाहायला मिळते ती 11 धावा, 11 ऑन स्कोर बोर्ड। फुल टॉस बॉल, एज लागते आणि ते बॉल गॅप मध्ये खूप वेगाने निघून जातो, आउटफील्ड फास्ट आहे आणि अर्जुन बांगरच्या गोलंदाजीचा पेस लक्षात घेता हा बॉल थांबणार नाहीये, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। थँक यू डीजे, चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतो, धावसंख्या धावफलकाला पाहायला मिळते ती 15 धावा। पहिलं षटक इथे प्रगतीपथावर आहे। फुल टॉस बॉल, परंतु इथे मात्र बिग विकेट, संदीप निमसे बॅक टू द पॅव्हिलियन। रोशन वेखंडेच्या माध्यमातून एक चांगला झेल आणि स्वतः इथे निराश झालेत कारण हा फटका थोडस ऑन साइडला डीप मध्ये खेळायचा प्रयत्न होता, बॅटचा फ्लो व्यवस्थित कनेक्ट करू शकले नाहीत, प्रॉपर टायमिंग देखील करू शकले नाहीत आणि ते मात्र पहिला धक्का लागतोय अडगाव संघाला।
धन्यवाद. एक मोठी विकेट इथे बॅकफुटला जाते डगआउटच्या आस्त्राला. निराश होऊन इथे स्कोर कार्डवर धावा संख्या आपण पाहू शकाल 16 धावा. आतापर्यंत आपल्याला 15 माफ करा धावफलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त झाला. मडके येतात. त्याचा प्रयत्न पहिलाच बॉल डायरेक्ट हिट. थोडस महागडं ठरलं असतं अटगाव संघाला कारण एक महत्वाचा खेळाडू स्ट्राईक एंडला जात होता. पण जय पवार सर इशारा करतात 22 ची धाव मी ती अटगाव संघाला स्कोर कार्ड पुढे सरकतोय. धावफलकावर धावा 16. एक महत्वाचा खेळाडू ज्यावेळी तुमच्या संघातला डगआउटच्या आसराला जातो त्यानंतर थोडस प्रेशराईज येतं आणि तेच प्रेशर पहिल्या बॉलवर पाहायला मिळालं. एक स्विच हिट खेळायचा प्रयत्न होता आणि त्यावर रनआउटच्या स्वरूपात एक महत्वाची विकेट देखील संपादित करू शकला असता जर बॉल डायरेक्ट हिट झाला असत तर. हेमंत सोकांडे ऑन स्ट्राईक सातत्यानं मागची 1-2 वर्ष शहापूर तालुका टेनिस क्रिकेटमध्ये दर्जेदार फलंदाजी करतोय हा फलंदाज. ओव्हरपिच बॉल परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने हा बॉल देखील हाताळला होता. राऊंड विकेटने एक अँगल क्रिएट करत असताना फुल लेनचा बॉल होता. आउटसाइड ऑफ पिच करतोय आणि पूर्णपणे बीट केलाय. पहिला बॉल फेस करत असताना हेमंत याला. धावसंख्या स्थिरावली आहे 16 धावा. गुड बॉलिंग सुमित भागरेच्या माध्यमातून एक दर्जेदार षटक आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बॅकफुटला गेले कट केला. शॉट षटकावरला इथे संधी आहे धावाची. बॉल कनेक्ट करू शकले नाहीत यावी सुमित. एक्झॅक्टली काय घडतंय ज्यावेळी दोन चांगले संघ एकमेकांसमोर असतात ना या अशा खूप सारे प्रसंग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. नक्कीच पाहायला मिळतील कारण प्रेशर दोघांवर आहे. दोघांना माहिती आहे प्रत्येक खेळाडूची विकेट किती महत्वाची आहे आणि ज्यावेळी खूप प्रेशर घेतो ना आपण त्यावेळी प्रेशर मध्ये चुका आपल्याकडनं घडत असतात. धावसंख्या स्थिरावल्या धावफलकावर पाहायला मिळते 16. या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी सुमित भागरेच्या माध्यमातून फक्त एकच धाव इथे खर्च केली गेली आहे. लाऊड अपील. यस इट इज आउट. फलंदाज बाद हेमंत सोकांडे बॅक टू द पॅव्हिलियन. लेग बिफोरच्या स्वरूपात मात्र फलंदाज हेमंतला माघारी परतवलंय ते गोलंदाज सुमितनं. थँक्यू. या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे हेमंत सोकांडेची एक महत्वपूर्ण विकेट आणि तिसऱ्या पंचांच्या दालनामध्ये हा चेंडू टोळावलाय. येस इट इज आउट. फलंदाज हेमंतला माघारी परतावा लागेल आणि रिव्ह्यू देखील इथे हातातून जातोय. एकच रिव्ह्यू होता आणि तो देखील इथे मात्र अटगाव संघाने गमावला. संघ पूर्णपणे अडचणीत कारण जे दोन घातक फलंदाज ज्यांच्याकडे अटॅकिंग क्रिकेट खेळायची क्षमता ते दोन्ही खेळाडू इथे मात्र माघारी परतले. सुमितचं एक जबरदस्त षटक एक जबरदस्त ओव्हर. या ओव्हर मध्ये आतापर्यंत एकच धाव सुमितने खर्च केली आहे. हलक्यात फक्त डिफेन्स केला. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. स्कोर कार्डवर धावा संख्या 17. धावा 17 ऑन स्कोरबोर्ड. अतिशय दर्जेदार गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून इनफिल्डच्या वरून फटका खेळलाय परंतु बालीला अक्षरशः दिसलाच नव्हता बॉल एक्झॅक्टली गेलाय कुठे.
गुड फिल्डिंग, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. व्हेरी गुड ओव्हर, षटक संपन्न होते. सुमितच्या माध्यमातून लाजवाब षटक इथे हाताळलंय. एक महत्वपूर्ण विकेट आणि त्यासोबतच धावा खर्च केला तर फक्त आणि फक्त 4. 35 मिनिटांमध्ये तुम्हाला ही इनिंग समाप्त करायची आहे. राणा स्पोर्ट बोर्डची टीम स्कोर कार्डवर धावा संख्या 19. बी फास्ट प्लीज, गोलंदाज आजमावायचा. रोहित कुबल आणि अमोल मडके ही जोडी आपण पाहताय माध्यमातून. थोडस फास्ट खेळायचं प्लीज, जरा विनंती आहे. रोशन येतात षटक क्रमांक 30 घेऊन. थोडस एक परिवर्तन पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये बाली भागरेचं षटक होते, इथे रोशनला खूप लवकर पाचारण केलंय संघनायकानं. पहिलाच बॉल इन स्विंग पाहायला मिळाला. इथे 2 पंच डिसिजन घेत आहेत, आपापसात चर्चा ठिकाणी करतायत. ते चर्चा पंचाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. जय पवार सर क्वालिफाईड पंच, स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषकामध्ये आणि त्यासोबतच महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या मोठ्या नामवंत स्पर्धा गाजवणारे अंपायर्स आज आपल्या या शहापूर नगरीमध्ये SPL मध्ये खूप दर्जेदार अंपायरिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिलाच बॉल रोशन, लेग बॉल होता. समोरच्या दिशेने काही निखिल सज्ज आहे, त्या ठिकाणी मिळते ती फक्त एकच धाव. एका धावेबरोबर धावफलक पुढे सरकतो. धावा संख्या 20. हा लेग बॉल टॉपेज संधी आहे. स्वतः रोशन येत आहेत, चुकी होणार नाही आणि ते मात्र अमोल मडकेला देखील माघारी परतावं लागतंय. थोडीशी शांत आणि संत सुरुवात पाहायला मिळते. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघाच्या माध्यमातून, कारण महत्वपूर्ण विकेट्स इथे आपण पाहू शकाल डगआउटच्या अस्त्राला गेलेत. आता मात्र अमोल मडके देखील माघारी परततोय. प्रफुल्ल येतोय नवीन फलंदाज. स्कोर कार्डवर धावा संख्या 20. ऑन साइडला हवेत, परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू हा पडतोय. एकच धाव इथे मिळते. फेकी खूप वेगाने करतात अर्जुन. सिंगल बरोबर धावफलक पुढे सरकतो. धावा संख्या धावफलकाला पाहायला मिळते ती 21 धावा. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये 15, दुसऱ्या ओव्हर मध्ये 4. या ओव्हर मध्ये देखील आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करतोय बॉलर रोशन. तिसरी मॅच आजच्या दिवसातली राणा स्पोर्ट बोरशेती वर्सेस झेंडा स्पोर्ट्स अडगाव आपण पाहू शकाल. हा बॉल पंच वळतायत. TSCTचा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जस्टिसच्या खूपच बाहेरचा बॉल. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स.
एक एक्स्ट्रा रन ते मी स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. धावसंख्या फलकावर 22-22. स्विच खेळायचा प्रयत्न, इम्प्रोवाइज फटका एक्झॅक्टली खेळायचं होतं कुठे आणि बॉल गेलाय तो शॉट फाईन लेगला. 22च्या स्वरूपात एक सिंगल ते पण हातात कनेक्ट करू शकले. बॅट अँड बॉलचा संपर्क इथे झाला नाहीये, परंतु एक धाव तरी देखील मी ते धावांसाठी संघर्ष इथे पाहायला मिळतो. तो झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघाच्या माध्यमातून सकाळच्या 17 पासून खूप दर्जेदार कामगिरी राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ या ठिकाणी करतो या मैदानावर. फुल टॉस समजला घेतात. खेळाडू आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. रोहितच्या बॅटमध्ये बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. एक जुटीनं विषय बनलाय चर्चेचा, साऱ्यांच्या आवडी निवडीचा विषय बनलाय चर्चेचा, साऱ्यांच्या आवडी निवडीचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय यशवीर नावाचा. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. स्कोर कार्डवर धावसंख्या 27 धावा. येस, मॅच बॉल कडे लक्ष द्यायचं. कोणी प्रेक्षक असेल तर प्लीज त्या ठिकाणी आपण मॅच बॉल द्यायचं सहकार्य करा प्लीज. मॅच बॉल द्यायचा आहे. सत्तावीस धावा आणि 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. षटक क्रमांक 4 घेऊन सज्ज होत आहेत पाली भागरे. तेच दरम्यान तो मॅच बॉल जर कोणाला भेटला तर प्लीज द्यायचा आहे, त्या ठिकाणी सहकार्य करायचंय. ऑन स्ट्राइक बॅट्समन प्रफुल्ल. एक जबाबदारीची इनिंग इथून साकारावी लागेल या मॅच मध्ये, कारण महत्वपूर्ण फलंदाज डगआउटच्या अस्त्राला पोहोचलेत. अक्कू टप्प्याचा बॉल ऑन साइडला गॅप मध्ये खेळतात 2 खेळाडू. त्याच्या गॅप मधून आवाक्याच्या बाहेर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रफुल्लच्या बॅट मधनं आहे तो एक संघर्षमय चौकार. शेंदुरून गावानं चषक ठेवलाय यशवीर नावाचा. थँक्यू. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 31 धावा 31. चांगला बॉल दुसऱ्याच बॉलवर कमबॅक इथे करतोय. यावी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चूक. शॉर्ट टर्मला चांगलं क्षेत्ररक्षण 22च्या स्वरूपात एक सिंगल इथे मिळतीये. एक चांगली लढत, कट टू कट फाईट आतापर्यंत नक्कीच मी म्हणेन चालू आहे, कारण बोरशेती संघाच्या जमेची बाजू जर आपण पाहिली तर 3 खेळाडू डगआउट मध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला धावगती आतापर्यंत थोडीशी चांगली ठेवली आहे. 32 धावा धावफलकावर. अजूनही 3 षटकांचा खेळ आणि या षटकातले अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अजून बॅटिंग पॉवर प्ले देखील बाकी आहे. त्यामुळे मात्र एक सन्मानजनक स्कोर नक्कीच उभारण्यात यश येईल अडगाव संघाला. बॉल खूप चांगला आहे. बीट होतात विकेट कीपर, बीट होतात षटकांचा खेळाडू. बॉल निघून जाईल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. थँक्यू. ही समस्या राहिली आहे राणास्पोर्ट बोरशेती संघाची. शेरे संघाविरुद्ध देखील असे 3 चौकार मिळाले होते आणि या मॅच मध्ये देखील एक चौकार आपल्याला पाहायला मिळतो. एज लागली होती, विकेट कीपर बीट झाले आणि बीट झाले शॉर्ट टर्मचे खेळाडू आणि बॉल निघून जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक आवश्यक असणारा चौकार मिळतोय झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघाला. धावसंख्याच्या फलकावर 36. चांगला बॉल, फुल लेनचा बॉल. लाऊड अपील या ठिकाणी करतायत, परंतु त्या ठिकाणी नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून.
धावसंख्या त्या फलकावर 37. रोहित आणि प्रफुल्ल मध्ये एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते, जी आवश्यकता होती अडगाव संघाला. कारण विकेट्स खूप वेगाने जात होते, त्यानंतर इथे मैदानाच्या आतमध्ये थांबणं, रन येणं गरजेचं होतं. गुड विकेट किपिंग आणि इथे प्रफुल्ल माघारी परतावं लागतंय. जोपर्यंत बॅट त्याची स्विंग खाली येत होता तोपर्यंत मात्र यष्टीरक्षक मकरंद भागरेनं यष्ट्या उडवल्या होत्या. विकेट बाद जल्लोष होतो या साऱ्यांचा, हरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. 37 धावा धाफळकावर. नवीन फलंदाज राजेश मडके येत आहेत. चांगली फलंदाजी प्रफुल्लच्या माध्यमातून एक चांगली साथ दिली. जिथे पार्टनरशिपची गरज होती तिथे मैदानाच्या मध्ये थांबला, परंतु यावेळी एक लेग ब्रेक बॉल होता, रीड करता आला नाही आणि त्यावर एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये एक चांगलं स्टंपिंग इथे मकरंदच्या माध्यमातून विकेटचं इथे पतन होते. स्कोर कार्डवर धावा संख्या फलकावर 37. शेवटचा बॉल या षटकातला. गुड बॉलिंग, लेग ब्रेक चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हातातून, नियंत्रण देखील खूप चांगलं आहे, लाईन देखील खूप चांगली पाहायला मिळते आणि ते निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होईल. षटक क्रमांकन संपन्न झाले या ठिकाणी. क्रमांक 4 बालीचा एक दर्जेदार षटक ज्यामध्ये त्यांनी खर्च केला 10 धावा. स्कोर कार्डवर बॅटिंग करत असताना आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 37 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात त्या झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघाच्या. आणि तुमचा वेळेकडे लक्ष द्यायचंय. बोरशेती संघ सातत्यानं पहिल्या मॅच पासून तुम्हाला मी सूचना देतोय की 35 मिनिटं तुमच्या हातामध्ये आहेत. एक प्रोफेशनल लीग स्पर्धा तुम्ही खेळता आणि त्याच्यामध्ये सर्व गोष्टीचं भान ठेवून तुम्हाला खेळायचं आहे. प्रत्येक स्पर्धेचे नियम लक्षात घेऊन तुम्हाला खेळायचं आहे. अर्जुन बांगर येतात षटक क्रमांक 5 व घेऊन. स्कोर कार्डवर धावा संख्या 37. अजूनही 3 ओव्हरचा खेळ इथे बाकी आहे. अडचणीत सापडलाय झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघ. इथून एका फलंदाजाला तारणहार ठरावा लागेल. एक चांगली धावा संख्या उभारावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल. हा बॉल खूप वेगाने हाताळला होता, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. तू माय दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर अगदी मिडलला आल्या आणि त्यानंतर मात्र ऍक्सिडेंट झालाय. फलंदाज रोहित कुबल बॅक टू द पॅव्हिलियन. ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय. 37 धावा आणि लागणारा हा जवळजवळ 4था धक्का. रोहित देखील माघारी परततोय. दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं. नवीन फलंदाज येतोय सनी सोकांडे आणि नॉन स्ट्राइक एंडला राजेश मडके. या जोडीवर मी म्हणेन खूप महत्वपूर्ण कर्तव्य असेल इथून संघाला एका सन्मानजनक टोटल पर्यंत घेऊन जाण्याचं. स्ट्राइकिंगला बॅट्समन सनी सोकांडे यांनी येत आहेत. हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी खूप दूर होता. पंचांनी इशारा केला यासाठी व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे मिळते. स्कोर कार्ड धावा संख्या पुढे सरकतो. 38 धावा आपल्या धाफळकर पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी दाखवलाय आणि पेश केलाय. राणा स्पोर्ट बोरशेती संघाच्या सर्व खेळाडूंनी चांगली गोलंदाजी. हॉर्न साइडला स्टीअर केलाय. गॅप मध्ये दुरून क्षेत्ररक्षक येतात. एक धाव खूप वेगानं कंप्लीट केली. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या दाफळकर 39. एक चांगलं षटक आतापर्यंत अर्जुन बांगरचं. पहिला बॉलवर रनआउट स्वरूपात विकेट, त्यानंतर एक व्हाईट बॉल, त्यानंतर एक धाव इथे पाहायला मिळते.
चांगला स्ट्रोक अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक धाव, खूप चांगला फटका. मोठे फटके मारण्याची मुभा इथे दिली जात नाही या फलंदाजांना. परिणामी धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थिरावली आहे, थांबली आहे 40 या धावसंख्येवर. एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अजून एक चांगला बॉल, स्विंग अँड मिस, पूर्णपणे बीट झालेत. चांगली गोलंदाजी. 5वं षटक आहे आणि या 5व्या षटकात आतापर्यंत विचार केला 3 धावा खर्च केल्यात अर्जुननं. गुड बॉलिंग. हा बॉल अजून एक डॉट बॉल. षटक संपन्न होतंय. ते 5वं, 3 धावा आल्या 5व्या षटकामध्ये आणि बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. उर्वरित 2 षटके ते शिल्लक आहेत. धावसंख्या स्थिरावली 40. एक फायटिंग टोटल या 12 बॉल मध्ये कंप्लीट करावी लागेल या मॅच मध्ये जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल झेंडा स्पोर्ट्स अटगाव संघाला. आता मी म्हणेन 2 षटकं अर्जुनची कंप्लीट झाली आहेत आणि त्यानंतर सुमित, रोशन आणि बाईचं एक षटक झालं. त्यामुळे मात्र इथे एक ऑप्शन नक्कीच मी म्हणणं असेल या ओव्हर मध्ये. फास्ट प्लीज बोर्शिरी संघ. सुमितनं षटक 4 धावांचं हाताळलं होतं, परंतु तरी देखील इथे एक संघाची मीटिंग झाली, एक शॉर्ट मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये असं दिसून घेतला की बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि हे षटक आपण एखाद्या अनुभवी गोलंदाजालाच द्यायला हवं आणि त्यामुळे मात्र संघनायकानं बोट दाखवलं ते बाळी भागरेच्या दिशेला आणि सुमितचं एक 4 धावांचं षटक असताना देखील इथे मात्र एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर आणि बाली भागरेच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला. हे षटक फार महत्वाचं असेल या मॅचच्या दृष्टिकोनातून. 40 धावा समोर देखील एक अनुभवी खेळाडू राजेश मडके. एक चांगलं बॅटल, एक चांगला कॉन्टेस्ट या दोघांमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑन साइडला वॉटर स्ट्रोक, घुटना टेक, तमाशा देख, स्लॉक स्वीप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. मॅच बॉल द्यायचं प्लीज. त्या ठिकाणी प्रेक्षक असतील, लक्ष ठेवायचं, मॅच बॉल पोहोचवायचा आमच्यापर्यंत. थँक्यू. मॅच बॉल इथे आलेला आहे. 46 धावा पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. बॉल दिलाय मैदानाच्या आतमध्ये, चेक करायचा आहे. 46 धावा, हे 12 बॉल. सेहेचाळीस धावा. बॉल कलेक्ट करायचा आहे स्वयंसेवक. यानंतर होणारा सामना जे महाराष्ट्र गोकुळगाव आणि परिवारीय शेरे दोन्ही संघाच्या संघनायकांना सज्ज राहायचे. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा बॉल
पंच आमच्याकडे वळतात. या सिटीचं वाईट लेग स्टंपच्या बाहेर बॉल एक्स्ट्रा रन इथे मिळते. 47 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मी म्हटलं होतं की हे षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं असेल. बॅटिंग पावतो षटक 30 षटकाच्या बाहेर 3 खेळाडू, एक लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतो, एक मिड विकेटला रोशन. 3 खेळाडू 30 षटकाच्या बाहेर ते सज्ज आहेत. हा फटका देखील इथे पंच वळतात. या सिटीचा व्हाईट बॉल एक एक्स्ट्रा रन अजून मिळते. एका बॉल मध्ये तब्बल 8 धावा इथे विनोदनं खर्च केला त्या मॅच मध्ये आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो 48 धावांवर. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 6व्या षटकाचा पहिल्या बॉलवर एक षटकार, त्यानंतर उर्वरित 2 चेंडू आपल्याला व्हाईट बॉल पाहायला मिळाले. राऊंड विकेटने सज्ज होतं विनोद. हा बॉल इथे पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. एक बॉल मध्ये 9 धावा खर्च केला. सलग 3रा बॉल वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन इथे मिळते. स्कोर कार्डवर धावा संख्येचा फलकावर 49 रन. विनोद फुल टॉस बॉल. समजला खूप वेगाने आले, क्षेत्ररक्षक आहेत परंतु अडवू शकत नाहीत. बॉल मध्ये वेग खूप आहे, गती खूप आहे. बॉल निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेश मडके यांच्या बॅट मधनं हा एक संजीवनी प्रदान करणारा दर्जेदार चौकार. 53 धावा अर्धशतक कंप्लीट होतं. या ठिकाणी 50 धावा पूर्ण झाल्या त्या अटगाव संघाच्या आणि एक सन्मानजनक स्कोर कडे मेजवानीने वाटचाल करतोय तो झेंडा स्पोर्ट्स अटगाव संघ. हा बॉल अक्रॉस द बॅटने टाकण्याचा प्रयत्न, थोडीशी बॉलला फ्लाईट दिली, गतीमध्ये परिवर्तन, लेग ब्रेक बॉल पाहायला मिळाला, पूर्णपणे बीट झालेत. कमबॅक करतोय बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. एक चांगला बॅटल मी म्हटलं होतं की रंगणार आहे या 2 खेळाडूंमध्ये, विनोद वर्सेस राजेश. अनुभव दोघांकडे. बॅकवुडला गेले, गुड स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. हा येतो अजून एक दणदणीत चौकार. प्रत्येक बॉल साठी खेळाडूकडे, प्रत्येक फलंदाजाकडे फटके असतात. सातत्यानं ज्या बॉलवर बाळी भागरे प्रत्येक फलंदाजाला शांत ठेवत होता. लेग ब्रेकवर विनंती आहे, अंपायरची वॉर्निंग आहे. बोरसिटी संघ आपल्याला ऑनफिल्ड अंपायरची वॉर्निंग येते आता. अर्जुन क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे परिवर्तन. लेग ब्रेक बॉल, त्यावर मात्र बॅकफुटला गेले, गतीमध्ये परिवर्तन, थोडासा बाउन्स होता. इनसाइड आउटच्या फटक्याच्या माध्यमातून शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. स्कोर कार्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 57 धावा. गुड बॅटिंग. चांगला स्ट्रोक ऑन साइडला, उंच गेला परंतु डिस्टन्स कव्हर करू शकला नाहीये आणि एक चांगला झेल फिनिश केलाय रोशन वेखंडेच्या माध्यमातून. आउटफील्डचा एक चांगला खेळाडू बॅट्समन राजेश मडके बॅक टू द पॅव्हलियन. धन्यवाद. वैयक्तिक 15 धावांची शॉर्ट बट स्वीट इनिंग संघ अडचणीत असताना साकारली. गुड बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी जिथे मात्र संघाला गरज होती. धावसंख्या धाफलकावर 57 धावा आणि या षटकाचा जर विचार केला तर हे षटक खूप लांब चाललंय. 8 चेंडू आतापर्यंत टाकलेत. शेवटचा बॉल आहे. हा बॉल बीमर घोषित केला पंचांनी. वेस्ट आहे, यस इट इज अ नो. आणि इथे मात्र टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच, चौकार. थँक्यू.
हे षटक संपूर्णपणे आटगाव संघाच्या बाजूनं, पण मी म्हणेन मॅच टर्निंग ओव्हर असेल. 5 धावा मिळतात. स्कोर कार्ड धावा संख्या 62 आणि पुढील बॉल राहील तो सनी सुकांडेसाठी फ्री हिट. $62. 62 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. ऑन साइडला उंच गेला, परंतु फ्री हिट बॉल असेल. कॅच पकडतात आणि इथे मात्र बॉल फेकी करतात. एक सिंगल इथे मिळते. स्कोर कार्ड धावा संख्या 64. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये आमचे स्कोरर माफ करा 63 धावा झाल्यात. या षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च केला या ओव्हरमध्ये विनोदनं. एका षटकामध्ये पूर्णपणे या मॅचचं पारडं थोडस चेंज झालं. गोलंदाज येतात तेजस. षटक क्रमांक 7 घेऊन एक सन्मानजनक स्कोर नक्कीच उभारण्याच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या आतापर्यंत 63. सनी सोकांडेला हे 6 चेंडू खेळावे लागतील, कारण या खेळाडूमध्ये क्षमता आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक यंगस्टर गोलंदाज बोरशेती संघाचा तेजस. साबगावकर चषकामध्ये खूप चांगली गोलंदाजी या खेळाडूने केली होती. आकू टप्प्याचा बॉल ऑन साइडला. एक्झॅक्टली खेळाडूला माहितच नव्हतं की बॉल गेलाय कुठे. दुसऱ्या वेळी वेगाने आले. कौशिक थांबला होता, परंतु फेकी केली, परंतु खेळाडू तिथे थांबला होता. पंच डिसिजन देतील. फेकी मिडलला झाली होती. येस अर्जुन. फलंदाज थांबला होता, फेकी त्या दिशेला झाली होती. येस फेकी त्या दिशेला झाली होती. त्याच्यामुळे मात्र फलंदाजाची काही चुकी नाही असे आयोजक देखील आम्हाला सांगतात. फलंदाज थांबला होता आपला विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी आणि त्यांनी पाहिलं देखील नाही थ्रो कुठून केला. तो सरळ धावत निघाला आणि तेव्हा त्याच्या चेंडूला ब्रश झाला. फेकी जी ती त्या ठिकाणी केली, त्याच्यामुळे मात्र फलंदाजाची कोणतीही चूक नाहीये आणि या 2 धावा इथे मिळतात. स्कोर कार्ड धावा संख्या 65 धावा. हाफ ट्रॅकर बॉल होता, परंतु प्रॉपर टायमिंग करू शकला नाही सनी आणि त्यावर 2 धावा नक्कीच मिळतात. अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा फटका मिसफील्ड व्हायला पाहिजे. बॉल खूप वेगाने मागून निघून थांबणार नाहीये. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा एस इथे पंच आमच्याकडे इशारा करतील एक्झॅक्टली काय घडलंय. धावा चौकात. थँक्यू. 68 धावा फलकावर. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बोरशेती संघाचा विचार केला तर सुरुवातीला गोलंदाजी खूप चांगली होते, परंतु डेथ ओव्हर मध्ये या संघाची थोडीशी कमजोरी आहे. डेथ ओव्हर मध्ये शेवटच्या 2 ते 3 षटकामध्ये खूप सारा धावा त्या बहल करतात समोरच्या संघाला. ओव्हर पिच बॉल. आता एक मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला जातोय तर कौशिक शॉट फाईटला चेंडू कलेक्ट केला जातोय. धावा संख्या फलकावर 69 धावा माफ करा 70. टोटल एक सन्मानजनक स्कोर. अजूनही 3 बॉल इथे बाकी आहेत. चांगला स्ट्रोक. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर उडवलाय. कौशिकच्या पॅटमधला हा बॉल. एक सिंगल कंप्लीट केली. दुसरी प्रयत्न. फलंदाज एक्स्ट्राली काय करत होते त्या ठिकाणी निलेश आणि बॉल निघून जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. एक्झॅक्टली काय घडलं असं वाटलं होतं की चेंडू कलेक्ट करू शकतील फेकी, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत फक्त धावतच राहिले आणि बॉल त्यांना सोडून बाहेर निघून गेलाय. हा चौकार. धावसंख्या फलकावर 74 रन्स.
डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी ही थोडंसं मी म्हणेन डोकेदुखी आहे सध्या बोरशिदी संघासाठी. मागच्या मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळालं. चांगला स्ट्रोक अलॉंग द कार्पेट घेतात गॅप मध्ये. दोन खेळाडू खूप वेगळे आलेत. इथे चुकी होते रोशन कडनं परंतु बॅकअप आलं अर्जुनचं. बॉल पाहतात बघतायत तिसऱ्या धावसाठी प्रयत्न. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. गुड रन बिटवीन द विकेट. 3 बरोबर धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 77 धावा आणि या इनिंगचा एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गुड रनिंग. चला सनी प्लीज विनंती आपल्याला आपण सज्ज व्हायचे फलंदाजीसाठी. हा बॉल सर्चला खेळतात. बॉल थांबणार नाही निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 81 धावा फलकावर आणि 82 धावांचं टार्गेट सेट केलंय. ते रणस्फोट बोरशिदी संघासमोर. मी थांबतोय तुम्ही थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा. SPL चा हा रणसंग्राम आणि एक बिग फाईट मॅच बोरशिदी वर्सेस अटगाव. हॅलो हॅलो गोकुळगाव संघाचा कॅप्टन. जय महाराष्ट्र. गोकुळगाव संघाचा कॅप्टन इथे आहे परिवार शेरे. आपण सुद्धा यायचं आहे. नाणेफेक या ठिकाणी सन्माननीय SPL अध्यक्ष राम पाटोळे यांच्या शुभ हस्ते होत आहे. थँक्यू व्हेरी मच. परिवारीय शरीर संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकलाय. आपला डिसिजन या ठिकाणी कळवायचा आहे. फील्ड फर्स्ट. निश्चितच ज्या ज्या वेळेला टेनिस क्रिकेट आम्ही बघितलंय त्या प्रत्येक टेनिस क्रिकेटमध्ये जो संघ आणि संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकतो तो 90% मला वाटतंय जास्तीत जास्त प्रमाणात क्षेत्ररक्षण घेत असतो. याचं नेमकं कारण कळेल का सर? बाकी टीमचं मला माहिती नाही पण मला माझ्या बॉलिंग लाईनवर कॉन्फिडन्स आहे. त्याच्यामुळे समोरच्या टीमला कमी धावात रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे चेसिंग इझी होईल. निश्चितच गोलंदाजांवर या ठिकाणी जबाबदारी आहे. तदनंतर येणारे फलंदाज चांगल्या पद्धतीने प्रदर्शन करतील यासाठी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मी जातो गोकुळ संघाचा कर्णधार. आपण नाणेफेक जिंकले असते तर आपल्या या ठिकाणी डिसिजन काय असतं? माझ्याकडे दोन्ही प्लॅन रेडी होते. बॅटिंग भेटली तर नाही तर फिल्डिंग भेटली तर. फर्स्ट तर आम्ही मॅच आरामात चेस केली होती. त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा फील्ड घेणार होतो. पण बी प्लॅन आमचा रेडी आहे. आमच्याकडे JD प्रमोद सारखे चांगले बॅट्समन्स आहेत. चांगला मोठा स्कोर करू आम्ही आणि तो डोफिनही करू. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्दिक हार्दिक अभिनंदन. ओ टू कॉमेंट्री बॉक्स रिकी खाडे सर. थँक्यू. 82 धावांचं टार्गेट आहे बोरशिदी संघासमोर. सर या ठिकाणी नरेशजी चौधरी यांचं शुभ आगमन झाले. SPL च्या वतीनं शब्द सुमनाने सहर्ष आनंदमय स्वागत. ब्याऐंशी धावांची गरज राणा स्पोर्ट्स बोरशिदी संघाला. या ठिकाणी माझ्यासोबत रिकीजी खाडे आणि खऱ्या अर्थानं बंटी मलपेकर हरेश सुद्धा उपस्थित आहे. SPL च्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. आपण जाऊया मॅच कडे, या मैदानाकडे. 82 धावांची गरज आहे. 7 षटकं समोर असतील. दोनही संघ तुल्यबळ संघ आहेत. खाडे सर म्हटलं जातं कुस्ती रंगायची असेल तर
पैलवान तेवढ्या ताकदीचे असावे लागतात. मॅच जर आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायची असेल तर दोन्ही संघ तुल्यबळ असावे लागतात आणि तेच प्रदर्शन ते प्रात्यक्षिक या मैदानावर पाहायला मिळेल. झेंडा स्पोर्ट्स आडगाव आणि बोरशेती या दोन संघाच्या दरम्यान 82 धावांची गरज आहे. 42 चेंडू 82 धावा. हे माफक आव्हान आहे, कठीण आहे की सोपं आहे हे बघण्यासाठी आपण मॅचला सुरुवात करूया. निलेश आणि बाली ही दोन नावं राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाची अग्रगण्य घेतली जातात. गोलंदाज हेमंत सोकांडे, द वन मॅन आर्मी, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू निलेश बॅकफुटला येऊन चेंडूला दिशा दिली. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नजर हटी दुर्घटना घटी. क्रिकेट असो की जीवन, खाडेसर म्हटलं जातं, तुम्ही प्रत्येक वेळेला वारंवार बदल करून 100% देण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने आपण जर प्रदर्शन केलं तर मात्र शेवटचा क्षण आपल्यासाठी आनंदमय असेल. नक्कीच परिवर्तन संसार का नियम है. चेंज महत्वाचा असेल. गोलंदाजीमध्ये अतिशय सुरेख कौशल्य दाखवावं लागेल, कारण समोर फलंदाज आहे, मागच्या सामन्यातील सामनावीर बाली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेमंत. ओ सुरेख ब्लॉक होल चेंडू. या ठिकाणी सिली मेडाच्या दिशेनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होत आहे. निर्धाव चेंडू. खरे सर, आपण बालीचे पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व जर बघितलं, मास्टर माइंड बॅट्समन आहे. कारण यावेळेस मात्र बाली नसता तर मात्र क्लीन बोर्ड एखादा फलंदाज झाला असता, परंतु बालीनं हेमंतचा चेंडू पारखला आणि त्याच ताकदीने मारण्याचा प्रयत्न केला. नक्कीच सर, उत्कृष्ट गोलंदाजी. पुन्हा एकदा बाली सामना करतोय. ओ पुन्हा एकदा गुडलेतवर पडलेला चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. बाली सारखा तडाखेबाज फलंदाज सुद्धा दोन चेंडू या ठिकाणी बीट. नक्कीच याचं श्रेय जात आहे हेमंत सोकांडे. उत्कृष्ट गोलंदाजी. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाली. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. क्या बात आहे सर, सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आडगाव संघाकडनं. असं म्हटलं जातं, दूध आणि पाणी वेगळं कसं करायचं हे जसं राजहंसाला माहिती आहे, त्याच पद्धतीने फलंदाज बालीला कसं चकवायचं हे गोलंदाज हेमंत सोकांडेला आवर्जून माहिती आहे आणि मला वाटतंय त्याच अनुषंगाने गोलंदाजी करतोय हेमंत सोकांडे. पहिले षटक आहे. लाऊड अपील. पंचांचा हात आकाशाच्या दिशेला. बाली संकटामध्ये सापडलाय. बॅक टू द पवेलियन. संग येतील दूर दूरून येतील सहभाग याच चषकानं. शिवरायानं करीती वंदन मग सारे खेळाती जिद्दीनं. वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. बाली यांच्या खेळीला पूर्णविराम. अतिशय महत्वपूर्ण विकेट. श्रेय जाईल संदीप निमसे. सुरेख झेल पकडला आणि स्वतः हेमंत सोकांडे. गुड बॉलिंग. कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाकडनं होताना यावेळेस मात्र दिसतंय. या प्रकारची गोलंदाजी आणि टाकले जाणारे निर्धाव चेंडू झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला विजयाकडे खेचून नेतील, परंतु येणाऱ्या प्रत्येक 4 धावा 2 धावा येणाऱ्या धावा राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाला विजयाकडे घेऊन जातील, परंतु विजय मात्र एकाच संघाचा. जो जिता वही सिकंदर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेमंत. रोशन. ओ या ठिकाणी सन्मान करतोय चेंडूचा. स्लिप मध्ये चेंडू जातोय. परिणाम निर्धाव चेंडू. उत्कृष्ट षटक. एक षटकानंतर अवघी 1 धाव. बाली महत्वपूर्ण विकेट. उत्कृष्ट गोलंदाजी हेमंत सोकांडे याच्याकडनं. 82 धावांचं टार्गेट आहे. तर टार्गेट चेस करताना अडखळत सुरुवात म्हणावी लागेल बोरशेती संघाची, परंतु अजूनही मातब्बर फलंदाज तंबूमध्ये आहेत. दोन संघ सर. वैभवजी पाटोळे साहेब आमचे आदरणीय मित्र आहेत, एसपीएल चे सचिव, व्यासपीठावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. कारण म्हटलं जातं नातं नातं असतं, त्याला नाव नसतं द्यायचं, ते आहे सांगण्यापेक्षा जपायचं असतं. आणि खऱ्या अर्थानं त्यांचे भाऊजी आमचे आदरणीय नरेशजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एसपीएल च्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. वेलकम. आपण आलात, आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण जाऊ मॅच कडे. आपण मॅचचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं 82 धावांपर्यंत पोहोचायचं आहे.
आणि या 82 धावा कोणत्या पद्धतीने काढल्या जातील यासाठी मात्र अर्जुन बांगर खेळाडू कक्षामध्ये नियोजन करतोय. बाली बाद झाल्यानंतर थोडं दडपण आहे, परंतु ते दडपण विसरून पुढच्या प्रत्येक वर्तमानाचा विचार करून भविष्याचा वेध या ठिकाणी घ्यावा लागेल फलंदाजांना. अतिशय खराब चेंडू. हा चेंडू म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या म्हटलं जातं जीवन असो की क्रिकेट खेळ, खाडे सर आयुष्यातील 2 क्षण वाया जाऊ द्यायचे नाही. तो म्हणजेच अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण आणि क्रिकेट मधील एक रन अतिशय महत्वाचा आहे. धावा येणं गरजेचं आहे. 82 पर्यंत पोहोचायचं. पहिले षटक सक्सेसफुल गेले आणि फलंदाज होता हेमंत सोकांडे. आता मात्र दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर कणकणीत प्रहार. धावसंख्या येते धाव फलकावर 5 धावा. हो, तब्बल पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या. पहिल्या षटकाचा विचार केला केवळ आणि केवळ 1 धाव. सुरेख सुरुवात केली झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघानं. एज लागली. संदीप निमसे एफर्ट पाहायला मिळाले, परिणामी कोणत्याही प्रकारची धाव नाही. पूर्णपणे ब्लॉक करून टाकले राणा स्पोर्ट्स बोरशिदी संघाला झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ. प्रथम फलंदाजी करतो तर अनेक प्रकारच्या विकेट गेल्या होत्या झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाची, परंतु मिडल बॅटिंग ऑर्डर जर आपण बघितली तर येणाऱ्या फलंदाजानं खूप मोठी धावसंख्या उभारण्यात योगदान दिलं. जवळपास 81 पर्यंत पोहोचवलं. 82 धावांचं टार्गेट आहे. क्या बात आहे. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचतोय. चेंडू थांबणार नाही. भगव्या पट्टीला स्पर्श करेल. सौंदर्यपूर्ण संघर्षमय चौकार. 4 धावा. धावसंख्येची गती स्कोरबोर्डवर जर बघितली तर 9 धावा आतापर्यंत जमलेल्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये 11.90 ची गरज. नक्कीच सर, उत्कृष्ट 2 चौकार बघायला मिळाले निलेशच्या बॅट मधनं. अतिशय सुरेख फलंदाजी. नक्कीच संघ अडचणीत आहे. संघासाठी धावून येतोय निलेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज रोहित. पुन्हा एकदा सुरेख सुरेख या ठिकाणी पंचांकडे अपील करतोय. पंचांनी अपील स्वीकारले. या ठिकाणी निलेश लेग बिफोर विकेट. दुसरी विकेट गमावतोय बोरशेदी संघ. नक्कीच या ठिकाणी बाद होतोय. निलेश माघारी परततोय. DRS उपलब्ध आहे, पण तो टायमिंग संपलेला आहे. नवीन फलंदाज येतोय अर्जुन. संपूर्ण धुरा आता अर्जुनच्या खांद्यावर असेल. धावसंख्या 9. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आडगाव संघाकडनं होतीये. 2 महत्वपूर्ण विकेट माघारी परतल्या बोरशेदी संघाच्या. नक्कीच बूंद बूंद से सागर भरता. एक विकेट महत्वाची असेल आडगाव संघाला, परंतु या ठिकाणी धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे बोरशेदी संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित. हो, या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने पंच केलेला चेंडू सर्कल मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते 10 धावा. 2 गडी बाद 10. पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहित. रोशन. ओ, या ठिकाणी डीप कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय. सीमा रेषे पार. चौकार. ब्याऐंशी धावांचं टार्गेट समोर आहे. सुरुवात थोडी संद गतीने झाली आहे. गोलंदाज येतोय प्रफुल्ल. आडगाव संघाचा एक स्टार गोलंदाज. समोर फलंदाजी करतोय अर्जुन बांगर. नक्कीच अर्जुनच्या खांद्यावर सर्व धुरा आहे बोरशेदी संघाची.
तर संघ काहीसा संद गतीने धावगती या ठिकाणी दिसतीये. बोरशेती संघाचे 82 धावांचं टार्गेट आहे. रमेश शिंदे सर 2 षटकानंतर 14 धावा झाल्यात. 82 धावांचं टार्गेट आहे. अजूनही अर्जुन बांगर एक हार्ड हिटर फलंदाज मैदानात आहे. असं म्हटलं जातं एबी डिव्हिलियर्स मैदानात असल्यानंतर खेळाडू कक्षामध्ये विजयाचं वातावरण असतं. त्याच पद्धतीने आज मात्र राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाचा अर्जुन बांगर आहे. राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाच्या खेळाडू कक्षामध्ये प्रबळत असेल याचं एकमेव कारण म्हणजे अर्जुन बांगर. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेने जर फलंदाजी झाली तर मात्र राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ विजयी होईल. परंतु तेवढ्याच ताबडतोबीचे गोलंदाज झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघामध्ये आहेत. बंटी सर काय म्हणाल या संपूर्ण तुमच्या निरीक्षणाबद्दल? नक्कीच शिंदे सर दोन्ही संघ तुल्यबल आहेत, परंतु क्रिकेट आहे सांगू शकत नाही कोण जिंकेल कोण हारेल. जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानात फेकला जात नाही तोपर्यंत आपण क्रिकेटचं भवितव्य भाष्य ठरू शकत नाही. तत्पूर्वी पुढील चेंडू. नक्कीच सर. बंटी सर प्रेडिक्शन करणं चुकीचं असतं क्रिकेटमध्ये. काही होऊ शकतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओ या ठिकाणी सुरेख चेंडू सन्मान करतोय फलंदाज. 1 धाव मिळते या चेंडूवर. वेळॉनच्या दिशेनं हेमंत सोकांडे सुरक्षित रक्षण करतात. धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या होते 16. सर सुरेख चेंडू हाताळला. चेंडू पडल्यानंतर थोडा आतमध्ये येताना दिसला, परंतु फलंदाजाची चतुराई बघितली तर स्वतःला बचावात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळाली. डिफेन्स केला चेंडू दरम्यान राईट अराउंड द विकेट. फलंदाज अर्जुन बांगर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक टायमिंग जज करतो आणि यामुळेच मात्र मॅच पकडली कॅच पकडली असं म्हणायला हरकत नाही. अर्जुन बांगर बॅक टू द डगआउट. वेळेला राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ बॅकफुटला आहे. याचं कारण म्हणजे बाली नावाचा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झाला आणि ज्या फलंदाजांकडून विजयी अपेक्षा होती तो फलंदाज अर्जुन बांगर सुद्धा खेळाडू कक्षामध्ये जाऊन विसावतोय. नवीन बॅट्समन निखिल मैदानात दाखल. नवीन फलंदाज स्ट्राईक सांभाळतोय रोशन. ओ फ्रंट फुटवर खेळून या ठिकाणी चेंडू जातोय डीप कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1च धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये 17 धावा. नक्कीच सर संघ अडचणीत आहे, परंतु ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किलों में खडा वही सबसे बडा. एक जबाबदारी घेऊन खेळावं लागेल आता मात्र बोरशेती संघाच्या प्रत्येक फलंदाजाला. जबाबदारीचा टॉनिक जो खेळाडू प्यायला जातो तो आयुष्यभर थकत नाही आणि तीच जबाबदारी या 2 फलंदाजांना घ्यावी लागेल. पंचक्रोशीतील एक ख्यातनाम गायक म्हणून ज्यांची ओळख आदरणीय गोडे साहेब यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपलं स्वागत असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रफुल्ल टू निखिल. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी थ्रो मिस होतीये. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव एक्स्ट्रा मिळतीये. एकूण धावा 2. धावसंख्या 2 न वाढतीये. धावसंख्या होते 19. तर नजर हटी दुर्घटना घटी. तर याच मैदान निखिल मध्ये क्षमता आहे. साठगावचं एक पर्व बघितलं होतं. 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना याने मारल्या होत्या. ओ हो हो वाक्य पूर्ण होत नाही. निखिलच्या बॅट मधनं ब्रँडेड फटका.
यू व्हेरी मच, धन्यवाद डीजे. राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ 2020 आणि 21 मध्ये पदार्पण केल्यानंतर आपलं अस्तित्व आणि ही अस्तित्वाची लढाई आडगाव संघानं लक्ष द्यायचं, आपली ही इनिंग्स 35 मिनिटांमध्ये संपवायची आहे. सहकार्य करा, अजून खूप मॅचेस बाकी आहेत. संदेश मध्ये ताकद आहे, क्षमता आहे. संदेश नॉन स्ट्राईक एंडवर असेल, स्ट्रायकिंग वर बॅट्समन आपण बघत आहात रोशन. राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ धावसंख्येची गती आपण स्कोरबोर्डवर जर बघितली तर 25 धावा धावफलकावर आहेत. 82 पर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याच डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवण्यासाठी या दोन फलंदाजांना उद्दिष्ट ठेवून त्या ध्येयापर्यंत जावं लागेल, अन्यथा पुढील संकटांना सामोरं जावं लागेल. पहिलीच मॅच या ठिकाणी मात्र झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ अस्तित्व दाखवतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज हो संदीप निमसे सर चुकी करतायत. लॉंग स्टॉपला चेंडू जाऊन थांबेल. 4 धावा. ज्या वेळेला एक चांगला क्षेत्ररक्षक चुका करतो त्यावेळेला बाकीचे सगळे खेळाडू खऱ्या अर्थानं तोंडामध्ये बोट चुकत असतात आणि याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. म्हटलं जातं परीक्षेमध्ये एका गुणाला आणि मॅच मध्ये एका रनाला अतिशय महत्व आहे. 29 धावा धावफलकावर 82 पर्यंत पोहोचायचा आहे. दरम्यान पुढील चेंडू, फुलटॉस चेंडू, कार्पेट शॉट 38 सर्कल मध्ये आणि मला वाटतं संदेश पायावर कुऱ्हाड मारून घेतली. अनएज्युकेशनल क्रिकेट. संदेशने दिशा स्पष्ट केली होती यापूर्वीच्या षटकामध्ये षटकार मारून, परंतु रोशन यस आय कॅन डू इट, मी थांबेल, तू मात्र खेळाडू कक्षामध्ये जा. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल होईल. मैदानावर दाखल होतोय निखिल. संदेश जोपर्यंत मैदानावर होता तोपर्यंत अनुकूलतेचं वातावरण पाहायला होतं. नक्कीच फलंदाज माघारी परत नवीन फलंदाज मैदानात येतोय. हो या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू. कीच मागच्या षटकामध्ये आपण षटकार बघितला, तो फलंदाज माघारी परतला सर. कीच सामना अतिशय रंगतदार होतोय. ओ सुरेख गोलंदाजी, त्रिफळात उद्ध्वस्त. नक्कीच महत्वाची विकेट गमावली, त्यानंतर स्वतःची विकेट सुद्धा हा फलंदाज गमावतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी. बाहेर गोकुळगाव संघ प्रॅक्टिस करतोय. कृपया चेंडू आतमध्ये येऊन देऊ नका. स्ट्राइक सांभाळतोय सुमित. सुरेख गोलंदाजी करतोय अमोल आडगाव संघासाठी. चांगल्याशी बॉलिंग ऍक्शन, उत्कृष्ट टप्पा, लाईन अँड लेंथ बघायला मिळते. पुढील चेंडू, फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा चूक करतो यष्टीरक्षक. 4 धावा 22च्या रूपाने मिळत आहेत. बोरशेती संघाला धावसंख्या 4 न वाढतीये. 33 धावा.
अतिशय रंगतदार अशी स्थिती आहे की यष्टीरक्षक आता फील्ड प्लेसिंग मध्ये चेंजेस करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमोल. ओ फुलटॉस चेंडू, चेंडू सलामी देतोय, षटकार. रंग येती हे दूर दूरून घेती सहभाग याच चषकान शिवरायान करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीनं संग येती हे दूर दूरून घेती धन्यवाद. सहभाग याच 18 चेंडू. एक मिनिट सर, ओव्हर झाली होती कृपया. एक्स्ट्रा बॉल टाकला सर, ओव्हर झाली होती. तो बॉल डेट करून टाका. राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ एक चेंडू या ठिकाणी एक्स्ट्रा टाकला गेला होता, याची नोंद आपण घ्यायची आहे. यापूर्वी षटक समाप्त होतं. समालोचन कक्षामधून आपल्याला आवाज सुद्धा आला होता की 18 चेंडू शिल्लक आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. चार षटकानंतर धावसंख्या होतीये 39 धावा. 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. खाडेसर सामना अजून बॅलन्सिंग आहे, कारण बघायला गेलं तर 3 षटक शिल्लक आहेत. 43 धावांची गरज आहे. सेट बॅट्समन मैदानावर आहेत. निखिल मध्ये तेवढी क्षमता आहे. नॉन स्ट्राईक एंडवरच्या बॅट्समन यापूर्वीच्या चेंडूवर एक मोठा फटका मारून दिशा स्पष्ट केलेली आहे आणि मला वाटतं अजूनही कोणी सांगू शकणार नाही हु विल विन दिस मॅच, कोण जिंकेल हा सामना. बघावं लागेल. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर प्रफुल्ल. 18 चेंडू 43 धावांची गरज. राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ काळजाचे ठोके थोडेसे वाढलेले आहेत, कारण जवळपास थोडा बॅकफुटला आहे संघ, परंतु सामन्यामध्ये अजून ज्वलंतपणा जान आहे. निखिल ऑन स्ट्राईक, राईट ऑफ अराउंड द विकेट. पहिला चेंडू क्या बात आहे, फटका चांगला आहे, उंची गाठली, अंतर मात्र चेंडू गाठेल का हेमंत सोकांडे. यस, याला म्हणतात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कसा असावा. सुरेख झेल पकडला, लॉंग ऑनच्या दिशेला होते, मिड विकेट पर्यंत पोहोचू शकले. शेवटच्या मोमेंटला हात पुढे केले. सुरेख झेल. निखिल बॅक टू द डगआउट आणि मला वाटतं मोठी विकेट घेतली गेली. आता मात्र संकटांना सामोरं जावं लागेल. याचं कारण म्हणजे 17 चेंडू आणि 43 धावांची गरज. शिवरायान करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीनं वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. धन्यवाद. धन्यवाद डीजे. संघ अडचणीत आहे नक्कीच सर. 17 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी हेमंत सोकांडे सर, अतिशय उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण. क्रिकेटची सगळी बाराखडी हेमंतच्या क्षेत्ररक्षणाला या ठिकाणी पूरक असेल असं मला वाटत नाही. सुरेख क्षेत्ररक्षण हेमंत सोकांडे. नवीन बॅट्समन तेजस. हो,
थोडा यॉर्क लाईनचा चेंडू टाकला होता, परंतु यावेळेस एक सिंगल येईल. सिंगल डबल से काम नहीं चलने वाला. अगर ये मुकाबला राणा स्पोर्ट्स बोरशेती टीम को जीतना है तो बहुत बड़ा प्रयास करना पड़ेगा. आखिर प्रयास ही जिंदगी का दूसरा नाम होता है आणि तो संघर्ष या ठिकाणी करावा लागेल. 16 चेंडू 42 धावांची गरज आहे. मारले जाणारे मोठे फटके राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाला विजयाकडे घेऊन जातील. अतिशय खराब चेंडू. यस, मला वाटतं बीबर बॉल असेल. झेल जरी पकडली तरी मात्र यावेळेस फलंदाज बाद नाही. देन फ्री हिट. नो बॉल. 2 धावा अर्जित केल्या गेल्या. धावसंख्येची गती आपण स्कोर बोर्डवर जर बघितली तर धावसंख्या ती 42 धावा धाव फलकावर. विजयासाठी अजूनही 16 चेंडू आणि 40 धावांची गरज. फ्री हिट. संधी आहे या चेंडूवर फलंदाजाला मोठा प्रहार करण्याची. हाफ ट्रॅकर चेंडू होता. हेमंत चोकांडे हजर आहेत. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण मला वाटतं होत आहे. एकच सिंगल येते. संदीप निमसे सर, टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, क्रिकेट कोणताही असो, मैदान कोणतंही असो, हे नाव मात्र वारंवार घेतलं जाईल. 15 चेंडू 39 धावा. समीकरण सोप्याकडून कठीणकडे जाताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओ सुरेख फटका. चेंडू मिड विकेटच्या दिशेने येतोय. नक्कीच एक धाव मिळते या चेंडूवर. 14 चेंडू 38 धावा. सर बघायला गेलं तर खऱ्या अर्थानं 14 चेंडू 38 धावा कठीण आव्हान नाही, परंतु यावेळेस मात्र मनामध्ये काय प्लॅनिंग आहे हे मात्र हे दोन फलंदाज आपल्याला दाखवतील. 14. ओहो, क्या बात आहे. अप्रतिम फटका, नेत्रदीपक फटका. डोळ्याचं पाळणं फिटलं या फटक्याने. योग्य वेळेला 4 धावा येताना. परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डीजे. सामन्यातला जिवंतपणा अजून कायम. बॅलेन्सिंग सामना बनवताना राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाचा फलंदाज तेजस. 13 चेंडू 34 धावांची आवश्यकता. ओहो, क्या बात आहे. सुरेख फटका आणि यावेळेस लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर खणखणीत चौकार. 4 धावा. समीकरण बदललं. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. यस, बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन. धन्यवाद. किल्ल्यांच्या जुडग्यात शेवटची किल्ली अशी असते की ती कुलुपाची लॉकर उघडत असते. सर नक्कीच कुलूप उघडत असतं आणि तोच फलंदाज किल्ली ठरतोय. एक महत्वाची किल्ली ठरतोय बोरशेती संघासाठी. तेजस. 12 चेंडू 30 धावांची गरज असताना बॅटिंग पॉवर प्ले आणि याच बॅटिंग पॉवर प्ले मध्ये हे षटक हेमंत सोकांडे स्वतः जबाबदारी घेतोय मित्रांनो. आणि मला वाटतंय पहिलं षटक हाताळलं होतंय. एक महत्वपूर्ण विकेट बाली नावाच्या फलंदाजाची घेतली गेली. तोच गोलंदाजी मार्गावर हजर होतोय हेमंत सोकांडे. जबाबदारीचं टॉनिक. गोलंदाज मात्र प्यायलाय की फलंदाज आयुष्यभर थकणार नाही, त्यासाठी या ठिकाणी जबाबदारी घेतो गोलंदाज हेमंत सोकांडे. 12 चेंडू 30 धावा. 29 जर आल्या सुपर ओव्हर होईल. 12 चेंडू 30 धावा. सामन्याचा आनंद आमचे क्रिकेट रसिक घेत आहेत. सकाळचं सत्र संपुष्टात येत आहे. थोडस ऊन वाढतंय, पण म्हटलं जातं क्रिकेट असलं तर आम्हाला थंडी लागत नाही, आम्हाला ऊन लागत नाही, आम्हाला वारा लागत नाही. आम्हाला फक्त क्रिकेटमध्ये क्रिकेटच लागतोय आणि तोच क्रिकेट या ठिकाणी SPL 2020.
12 चेंडू 30 धावांची गरज. राईट ओव्हर द विकेट संदीप हेमंत सोकांडे. हा ट्रॅकर चेंडू आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये एक क्षेत्ररक्षक जज करतोय. मला वाटतं पोहोचेल का. शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातनं निसटला. धरणीला दान केला गेला. झेल सुटला. प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली. लाख लाख सलाम असेल या प्रयत्नाला, कारण मला वाटतं लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक 38 सर्कल पर्यंत जाऊ शकला, परंतु चेंडू पर्यंत पोहोचला होता. कठीण झेल सोपा केला होता. परिणामी झेल सुटला. 2 धावा आल्या. विजयासाठी 11 चेंडू आणि 28 धावांची गरज. 11 चेंडू 28 धावा. हो हो, यावेळेस मात्र पूर्णपणे निर्धाव चेंडू. गुड बॉलिंग, कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन होत आहे आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करतोय गोलंदाज हेमंत सोकांडे. जिंकण्याची ईर्ष्या प्रत्येकाच्या मनामध्ये असते, परंतु यशस्वी तीच होतात जी खडतर प्रसंग आल्यानंतरही न डगमगता त्या संकटाला सामोरे जातात. आणि याच संकटाला सामोरे जावं लागेल राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाला. झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाला 10 चेंडू आणि 28 धावांची गरज. फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू येईल. क्षेत्ररक्षक आहे. परिणामी एकच सिंगल आली. अजूनही 9 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 27 धावांची गरज. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 3 धावांची आवश्यकता आहे राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाला. काय होईल या मॅच मध्ये, अजून या मॅचचा निकाल येणं बाकी आहे. 9 चेंडू 27 धावांची आवश्यकता. हो 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 हो, बॅकफुटला आला होता फलंदाज. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. आउट ऑफ कव्हरेज एरिया. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक राजेश मडके चुकी करणार नाही. संघाचे कर्णधार आहेत. नेतृत्व करतायत. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. हे 2 चेंडू सामन्याचं भविष्य बाहेर येईल. फटका सुरेख आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. तत्पूर्वी एक सिंगल आली. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. भगव्या पट्टीला स्पर्श करतोय. एक संघर्षमय चौकार. 4 धावा आल्या. थँक्यू डीजे, धन्यवाद. 7 चेंडू 23 धावांची गरज आहे. खाडे सर, या चेंडूवर जर एक मोठा ब्लास्ट झाला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये रंगतदार वाढेल. 7 चेंडू 23 धावा. ब्लास्ट होईल का. 7 चेंडू 23 धावा. हो हो हो, मला वाटतंय समालोचन कक्षामधून आलेला आवाज कानामध्ये घुमला आणि तोच आघात यावेळेस स्टेट ड्राईव्ह बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार. योग्य वेळेला योग्य गोष्ट घडली. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट अँड टी फॉर टायमिंग. योग्य वेळेला योग्य गोष्ट घडली. 7 चेंडू 23 धावांची गरज असताना षटकार आला. 6 चेंडू आणि 17 धावा. एसपीएल चं अस्तित्व. 6 चेंडू 17 धावा. नक्की सुरेख फलंदाजी सर. जिंकणारे तर बरेच असतात, पण हरून जिंकणारा एखादा असतो. नशिबवान तर सगळेच असतात, पण नशिबाला बदलवणाराही एखादाच असतो. सुरेख फलंदाजी. कारण जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळेजण तुमच्या हारण्याची वाट बघत असतात. आज मात्र झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ आणि राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ सामना बॅलन्स आहे. 6 चेंडू 17 धावा. 16 धावा जर आल्या तर मात्र सुपर गोल. 17 आल्या राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ विजयी. 15 आल्या झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ विजयी. विजय मात्र एकाच संघाचा. 6 चेंडू 17 धावा. की सुरेख रोमार्शक लढत बघायला मिळतीये. खऱ्या अर्थाने या संपूर्ण सामन्याचा अभ्यास करताना आमचे मुन्ना पठाण सर व्यासपीठावर आहेत. 6 चेंडू 17 धावांची गरज कोणत्या पद्धतीने होतील आणि निर्धाव चेंडू कोणत्या पद्धतीने टाकता येतील याचं द्वंद्व. पहिला चेंडू त्यावेळेस फटका चांगला आहे. मिड विकेटला चेंडू जाईल. हेमंत सोकांडे हजर आहेत. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. उडता परिंदा. हो हो, गुड टू गुड इज टू बॅड. चांगलं अति चांगलं अतिशय वाईट होताना फटका चांगला होता. सुरेख क्षेत्ररक्षण केलं हेमंत सोकांडे याने, परंतु बॅकअप मात्र राजेश मडके सरांच्या हातून जास्त पाहायला मिळाला नाही. चेंडू हातात निसटला. परिणामी एकच सिंगल. आता मात्र 5 चेंडू 16 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच एसपीएल च्या वतीनं पाहायला मिळते. सर्व क्रिकेट रसिकांना आनंदाची मेजवानी आणि चव चाकत आहेत सर्व प्रेक्षक. हा ट्रॅकर चेंडू होता. निर्धाव चेंडू. आता मात्र बॅकफुटला येऊन काळजाची धडधड वाढते. 4 चेंडू 16 धावांची गरज.
राजेश मडके सर आपल्या गोलंदाजीचा करिश्मा, गोलंदाजीची चमत्कार या ठिकाणी दाखवताना सुमित आणि तेजस 4 चेंडू 16 धावा, फटका चांगला आहे, कनेक्ट झाला, चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल का प्रश्न, हो हो, अतिशय खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, प्रयत्न केला परंतु यावेळेस मात्र एफर्ट पाहायला मिळाले 100%. या प्रयत्नानं नशिबाची साथ लाभली नाही, 6 धावा आल्या. सामना अल्टरनेटिव्ह चालू आहे मित्रांनो, सामना खऱ्या अर्थानं पैसा वसूल पाहायला मिळतोय. 3 चेंडू 10 धावांची गरज, 9 धावा जर आल्या तर मात्र सुपर ओव्हर, 10 धावा आल्या राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ विजयी, 8 धावा आल्या तर मात्र यावेळेस झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ विजयी होईल. 3 चेंडू आणि 10 धावा, रोमार्शक लढत, सर्व प्रेक्षकांच्या नजरा ऑनलाईन, जवळजवळ 3000 प्रेक्षक या सामन्याचा आस्वाद घेतात. पुढचा चेंडू, ओ सुरेख फटका या ठिकाणी, चेंडू येतोय, हो सुरेख शेल, एक वादळी खेळ या ठिकाणी संपुष्टात येते. सुमित माघारी परततोय. सर मला वाटतं या चेंडूचं निरीक्षण सुमितला झालं नाही, अतिशय सुरेख चेंडू होता, टायमिंग कनेक्ट व्यवस्थित करता आला नाही, सुरेख झेल पकडला गेला. 2 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 2 चेंडू 10 धावा, सुरेख झेल पकडला. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे प्रफुल्ल, कोणत्या प्रकारची चुकी केली नाही, प्रफुल्ल म्हणजे आनंद. हो राजेश मडके सर म्हणून म्हटलं जातं अनुभव सर्वात श्रेष्ठ गुरु आहे, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आणि याच अनुभवाच्या जोरावर सुरेख गोलंदाजी केली राजेश मडके सरांनी. जवळपास सामना निसटण्याच्या बेतावर आहे, विजयाच्या उंबरठ्यावर आहेत संघ राणा स्पोर्ट्स, मला वाटतं झेंडा स्पोर्ट्स आडगाव. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. ज्या सामन्याला विजयाची कलाटणी लागली होती तो सामना राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाच्या खात्यातून निसटून गेला, विजय झाला, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आदरणीय संदीपजी निमसे सर, आपण या ठिकाणी एसपीएल अध्यक्ष सन्माननीय राम पटोळे सर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. येणाऱ्या दुपारच्या सत्रामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा एसपीएलच्या वतीनं सहर्ष स्वागत. आमचे सन्माननीय हेमंतजी सोनावळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यापुढील आवाज त्यांचा आपल्याला ऐकायला मिळेल. हेमंतजी सोनावळे सर, थँक यू व्हेरी मच. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय राजेश